नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दास आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्या स्पर्धा परीक्षामध्ये अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी यावर क्वेश्चन विचारले जातात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकाची परिपूर्ण अशी तयारी करून घेणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आपल्या घटकाकडे। सर्वप्रथम आपण अपूर्णांक म्हणजे काय हे समजून घेऊया। मी इथे एक डायग्राम काढते। इथे एक मी सर्कल काढला आहे आणि या सर्कलचे मी काही भाग करते, 8 समान भाग करते। बघा, या सर्कलचे मी किती भाग केले? 1 2 3 4 5 6 7 8 8 समान भाग केले आहेत। मग अपूर्णांक कसा तयार होतो? एखाद्या आकृतीचे जेवढे भाग असतात ते भाग म्हणजे त्या अपूर्णांकाचा छेद असतो। मग एकूण भाग किती आहेत येथे? तर 8 आहेत। मग एकूण भाग छेदामध्ये लिहितात आणि आता या 8 भागांपैकी मी 2 भाग रंगवते। या 8 भागापैकी मी 2 भाग रंगवले आहेत, म्हणून 2 हा अंक अंशस्थानी घेतला। अशा प्रकारे अपूर्णांक तयार झाला। अपूर्णांकाच्या छेदस्थानी असलेल्या संख्येमुळे त्या वस्तूचे, त्या आकृतीचे एकूण किती समान भाग आहेत हे समजते। छेदस्थानी असलेल्या संख्येमुळे त्या आकृतीचे किती समान भाग आहेत हे समजते आणि अंशस्थानी असलेल्या संख्येमुळे त्यापैकी किती भाग रंगवले किंवा किती भाग आपण घेतले हे समजते। इथं आपण रंगवलेत म्हणून रंगवलेले भाग लिहिते मी, रंगवलेले भाग। बघा, अशा प्रकारे अपूर्णांक तयार होतो। 2/8 हा अपूर्णांक तयार झालेला आहे। आता या आकृतीतील न रंगवलेला भाग अपूर्णांकामध्ये आपल्याला दाखवायचा आहे। रंगवलेला भाग आहे 2/8। आता न रंगवलेला भाग दाखवायचा आहे। न रंगवलेला भाग एकूण भाग किती आहेत ते छेदामध्ये लिहायचे। एकूण भाग किती आहेत? तर 8 आहेत आणि या 8 भागांपैकी 2 भाग रंगवले आहेत। अगोदर आपण अपूर्णांकांची बेरीज शिकूया आणि त्यानंतर वजाबाकी शिकूया। बघा, अपूर्णांकांची बेरीज करताना जर अपूर्णांकांचे छेद समान असतील म्हणजेच समछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते आपण पाहूया। इथं बघा, अपूर्णांक आहेत 9/15 अधिक 5/15। या दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान आहेत, म्हणून या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात। समछेद अपूर्णांकांची बेरीज करताना छेद आहे असाच ठेवतात। छेद किती आहे? 15 आहे। मग 15 अधिक 15 30 करायचे नाही। 15 दोन्ही ठिकाणी 15 छेद आहे, म्हणून छेदामध्ये 15 एकदाच लिहायचा आणि अंशाची बेरीज करायची। 9 अधिक 5 14। मग किती आली या अपूर्णांकांची बेरीज? 14/15। समछेद अपूर्णांकांची बेरीज खूप सोपी असते। बघा, आपण अजून एक एक्झाम्पल घेतला आहे आणि येथे 3 अपूर्णांक आहेत आणि तीनही अपूर्णांकांचे छेद समान आहेत। मग छेद जर समान असतील तर अपूर्णांकांची बेरीज कशी करतात? छेद आहे असाच ठेवायचा। आता इथं 3 वेळा छेद आहेत, 3 3 3 3 वेळा आहेत, म्हणून या तिघांची बेरीज करायची का नाही? हा 3 फक्त एकदाच घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची। 4 अधिक 7 11 आणि 11 अधिक 5 16। मग किती आली या अपूर्णांकांची बेरीज? 16/3। आता आपण भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज पाहूया। इथं बघा, एक एक्झाम्पल घेतलेला आहे 4/6 अधिक 15/24। पहिल्या अपूर्णांकाचा छेद 6 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 24 आहे,
मग अपूर्णांकांची बेरीज करताना छेद समान असावे लागतात. मग आपण या दोघांचे छेद समान करून घेऊया. येथील मोठी संख्या आहे 24 आणि लहान संख्या आहे 6. मग 6च्या पाड्यात 24 आहेत का? आहेत. किती नंबरला आहेत? 6 चोक 24. म्हणून मग आपण हा 4/6 अपूर्णांक आहे असाच लिहूया आणि या 6ला 4ने मल्टिप्लाय करूया, कारण 6 चोक 24. मग छेदाला 4ने आपण मल्टिप्लाय केलंय म्हटल्यावर अंशाला सुद्धा 4ने मल्टिप्लाय करायचं, मध्ये प्लसचं साइन द्यायचं आणि पुढचा अपूर्णांक आहे असाच लिहायचा. 15/24. आता आपण यांचा गुणाकार करूया. 4 चोक 16 आणि 6 चोक 24 अधिक 15/24. आता बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान झालेत. मग छेद समान असल्यावर अपूर्णांकांची बेरीज कशी करतात हे आपण आत्ताच शिकलो आहोत. छेद आहे असंच ठेवायचा आणि अंशाची बेरीज करायची. 6 अधिक 5 11. 11चा 1 हातचा आला 1. 1 अधिक 1 2. 2 अधिक 1 3. मग किती आली आपली बेरीज? 31/24. बघा इथं अपूर्णांकांचे छेद समान नव्हते म्हणून आपण अगोदर छेद समान केले आणि मग त्यांची बेरीज केली. बघा अजून एक एक्झाम्पल घेतला आहे. 3/15 अधिक 2/5. इथं छेद समान आहेत का? नाहीत. तर छेद भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. मग आपल्याला अगोदर या दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करून घ्यावे लागतील. इथं पहिल्या अपूर्णांकाचा छेद 15 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 5 आहे. मग 5च्या पाड्यामध्ये 15 आहेत का? तर आहेत. 5×3=15. मग आपण 5ला 3ने मल्टिप्लाय करू आणि 5ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हटल्यावर आपल्याला अंशाला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. पहिला अपूर्णांक आहे असाच लिहून घेऊया, मध्ये प्लसचं साइन द्यायचं. इथं 5 आहेत, या 5ला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 5×3=15 येतात. मग छेदाला आपण 3ने मल्टिप्लाय केलं म्हटल्यावर अंशाला सुद्धा आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3/15 अधिक 2×6 आणि 5×3=15. आता या दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहेत. आता बेरीज आपल्याला एकदम इझिली करता येईल. छेद आहे असाच ठेवायचा आणि अंशाची बेरीज करायची. 3 अधिक 6 9. मग किती आली बेरीज? 9/15. आता तशाच प्रकारचं हे देखील एक एक्झाम्पल आहे. 1/3 अधिक 1/8. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 3, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 8. 3च्या पाड्यात 8 नाहीत आणि 8च्या पाड्यात 3 नाहीत. मग अशा वेळी काय करायचं? छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा. ह्या 3 आणि 8चा गुणाकार छेदस्थानी लिहायचा. 3 × 8 आणि अंशस्थानी यांच्या तिरकस गुणाकाराची बेरीज करायची. 8×1 8 अधिक 3×1 3. 3×8 24 आणि 8 अधिक 3 11. 11/24. अशा प्रकारे आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते शिकलो. आता आपण अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते पाहूया. समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी. इथं बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान आहेत. मग आपण ज्या प्रकारे समच्छेद अपूर्णांकांची बेरीज केली त्याच प्रकारे समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी आपण करणार आहोत. फक्त बेरजेऐवजी वजाबाकी करायची. बाकी प्रोसेस आहे अशीच आहे. छेद आहे असाच ठेवायचा. इथं छेद आहे 3. मग 3 - 3 0 नाही करायचे. छेद आहे असाच ठेवायचा आणि अंशाची वजाबाकी करायची. 8 - 5 3. मग किती आली वजाबाकी? 3/3. आणि याला सरळ रूप देऊन 1/1 म्हणजेच 1. ही सुद्धा आपली वजाबाकी आहे. आता आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. इथं बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान आहेत. मग छेद समान असल्यावर बेरीज करणं किंवा वजाबाकी करणं सोपं जातं. छेद आहे असंच ठेवायचा
आणि अंशाची वजाबाकी करायची. 15तून 9 गेले 6. किती आली वजाबाकी? 6/16. आणि याला सरळ रूप देऊन 2×6 2×8 16 3/8. हे देखील या प्रश्नाचं उत्तर आहे. 6/16 हे देखील बरोबर आहे आणि 3/8 हे देखील बरोबर आहे. 3/8. आता आपण भिन्नछेद अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते पाहूया. बघा इथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 9/21 वजा 2/7. इथं बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद कसे आहेत तर भिन्न आहेत, वेगळे आहेत. मग आपल्याला अगोदर छेद समान करून घ्यावा लागेल. छेद समान केल्यावर आपल्याला वजाबाकी करणं सोपं जातं. मग 7च्या पाड्यामध्ये 21 आहेत का तर आहेत. 7×21. मग जर छेदाला आपण 3ने मल्टिप्लाय केलं म्हटल्यावर अंशाला सुद्धा आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा पहिला अपूर्णांक आहे असाच लिहून घेऊया. 9/21 वजा या 7ला 3ने गुणल्यावर गुणाकार किती येतो 21. 7×21 म्हणून अंशाला सुद्धा 3ने गुणायचं. 9/21 वजा 2×6 7×21. आता छेद समान झाले आहेत. मग छेद समान असल्यावर छेद आहे असाच ठेवायचा आणि अंशाची वजाबाकी करायची. 9 - 6 3. किती आली आपली वजाबाकी 3/21. आता हे एक्झाम्पल पाहूया. 17/8 वजा 64/40. आता इथं सुद्धा बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद कसे आहेत भिन्न आहेत, वेगळे आहेत. मग आपल्याला या दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करून घ्यावे लागतील. इथं बघा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 8 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 40. 8च्या पाड्यामध्ये 40 आहेत का तर आहेत. 8×5 40. मग जर छेदाला आपण 5ने मल्टिप्लाय केलं म्हटल्यावर अंशाला सुद्धा आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8×5 40 म्हणून अंशाला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करायचं. पुढचा अपूर्णांक आहे असाच लिहून घेऊया. 17×5 85 छेद 8×5 40 वजा 64/40. आता बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान झाले आहेत म्हणजे आता आपल्याला वजाबाकी इझिली करता येईल. मग वजाबाकी करताना जर छेद समान असेल तर छेद आहे असंच ठेवायचा आणि अंशाची वजाबाकी करायची. 5मधून 4 गेल्यावर 1 राहतात आणि 8मधून 6 गेल्यावर 2 राहतात. मग किती आली आपली वजाबाकी 21/40. आता लास्ट एक्झाम्पल आहे. 7/3 वजा 2/11 बरोबर किती. इथं सुद्धा बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद भिन्न आहेत. आता लहान कोणत्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे तर 7/3चा छेद लहान आहे आणि 2/11चा छेद मोठा आहे. मग 3च्या पाड्यात 11 आहेत का तर नाहीत. मग अशा वेळी काय करायचं छेदांचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा. 3×11 आणि अंशामध्ये यांच्या तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची. 7×11 11×7 77 वजा 3×2 6. आता 3×11 गुणाकार येतो 33 आणि 77 वजा 6 वजाबाकी आली 71. म्हणजे किती आली ही वजाबाकी 71/33. आता हीच वजाबाकी आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा करू शकतो. 7/3 वजा 2/11. आता इथं आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील. जेव्हा दोन्ही अपूर्णांकांचे छेद हे भिन्न असतात आणि कोणताच छेद दुसऱ्या संख्येच्या पाड्यात नसतो तेव्हा दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला व छेदाला मल्टिप्लाय करायचं आणि पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला व छेदाला मल्टिप्लाय करायचं. बघा 7/3 आहे असेच लिहिले. आता या 7/3ला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने मल्टिप्लाय करायचं. आता याचा छेद कोणता आहे 11 आहे. मग अंशाला व छेदाला 11ने मल्टिप्लाय करायचं. वजा हा दुसरा अपूर्णांक लिहूया 2/11
आता या दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश व छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं. आता बघा, 7 गुणिले 11 77, 3 गुणिले 11 33, वजा 2 गुणिले 3 6, 11 गुणिले 3 33. तसंच आलेलं आहे, फक्त ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. आता इथं दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान झाले आहेत. मग जेव्हा छेद समान असतात तेव्हा त्यांची वजाबाकी कशी करायची? छेद आहे असाच ठेवायचा आणि अंशाची वजाबाकी करायची. 77 वजा 6 71, वजाबाकी किती आली? यांची 71 आली. 7/3 वजा 2/11 ची वजाबाकी किती आली? 71/33 आली. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासले आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.